दुसरा मुद्दा मी सांगतो ते ऐका. कोरमॉल जवळ जो मलनिर्सारण केंद्राचा पंपिंग स्टेशनची आरक्षित जागा हे दाखवते. हे नकाशा आहे. हे कोरमॉल शेजारी जी आरक्षित भूखंडाची जागा आहे, ही जागेवरती आम्ही तुम्ही गंगूबाई संभाजी शिंदे सभागृह बांधलं. आरक्षित भूखंड आहे. महानगरपालिकेच्या डीपी नकाशामध्ये आरक्षित भूखंड आहे. मलकेंद्रासाठी जागा आहे. जर आरक्षित भूखंड मलकेंद्रासाठी आहे, पाचपकाडी ठिकाणी कोरमॉल शेजारी जर भविष्यात जर शहर वाढलं, शहरीकरण झालं, केंद्र वाढवायचं झालं तर जागा कुठून आणणार? आज सभागृह गंगूबाई संभाजी शिंदे सभागृह बांधले आणि ते भाड्याने चालले. ते लग्नासाठी भाडं कोण कमवतं? ठेकेदार कोणाची नियुक्त आहे? हा झाला दुसरा मुद्दा उपमुख्यमंत्र्यांचा. आता येऊया SRA. आता SRAमध्ये क्लस्टरमध्ये फार बंगाळ आहे. आता SRAचे मला पत्र आलेलं आहे की आम्ही अशा कुठल्याच विकासकांना परवानग्या दिलेल्या नाही. SRAचं पत्र आहे. मुंबई महानगर प्रादेश झोपडपट्टी पुनर्वसन रविराज अध्यक्ष महाराष्ट्र. त्यांना माहिती अधिकार प्राप्त. माहितीनुसार मी माहिती घेतली असता त्यांनी लिहिले की आम्ही अशा कुठल्या विकासकांना, मग LIT असो, रेट्स असो, आशेर असो की अशोका असो, याचे काय 5 भूखंडधारक किंवा आझादनगरचं जगदाळ इन्फ्रास्ट्रक्चर L&D असो, आम्ही कोणाला परवानगी दिलेल्या नाहीत. ज्या मूळ विकासकांना दिलेल्या आहेत त्यांनी अंतर्गत जे काही करारनामे केले असतील, पण तो कायद्यामध्ये तशी तरतूद नाही आहे. आणि कायद्यामध्ये तरतूद नसताना मी पुन्हा एकदा कंप्लाय करून लेटरची मागणी केली. SRAने मला पत्र दिलं. हे बघा, हे SRAचं पत्र आहे. बरोबर आहे? SRAचं पत्र आहे. त्याच्यामध्ये काय लिहिले? म्हाडा वर्तक संबंध पुराणिक बिल्डर झोपडे पुराण संबंध ज्ञानेश्वर आमचं अशोका बिल्डर्स देव अँड लँड विकासक गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन रिट्स मौजे पाचपकाडी भूखंडावरील रिट्स प्रॉपर्टीज आणि देव अशोका अंतिम भूखंड झोपडपट्टी पुनर्वसन चिराग नगर लक्ष्मीनगर चिराग नगर झोपडपट्टी आझादनगर. अशा प्रकारे एकंदरीत हे 5 विकासक आहेत. यांना या L&D बिलँडी जे काय आहेत ना, जो काय रेट्स वगैरे आशर अँड देव, यांना कुठल्या लोकांना परवानगी नाही दिलेल्या आहेत. लिखित पत्र आहे. मी पोलीस तक्रार केली होती की खोटं ह्या बिल्डर लोकांना जर परवानगी नाही आहे तर हे बिल्डर म्हणून विकासक म्हणून सेल्स कसं करतात, म्हणजे नागरिकांची फसवणूक करतात ना. हे बघा ते पत्र, हे संपूर्ण इत्थंभूत माहिती आलेली आहे. आज मी ठरवलंच आहे, जर मला एखादा रिपब्लिकन नेता जर मला फालतू म्हणून लायकी नसले माणूस म्हणून जर करत असेल तर हे सगळं उघड करणं मला भाग आहे. हे दलाल आहेत, खंडी बहादर आहेत. एकनाथराव शिंदेकडून जयंतीच्या नावाखाली पैसे होतात, धम्म परिषदेच्या नावाने पैसे उघडतात. तर मी एकनाथराव शिंदेना जो काय धम्म परिषदेचा पुरस्कार आहे, हे बघा, हे विकासक आहेत. एवढे किती आहेत विकासक? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 25 27. हे 27 गटित चालू प्रकल्पाचं आहे आणि अजून येणारे आहे. तर अशा प्रकारे जर हे जे काय मी राऊंड केलेत, राऊंड आता बघा, गांधीनगर पाचपकडे राऊंड 3 नंबर, गांधीनगर 5 नंबर, सम्राट अशोका सर्कल केले ते. आता बघा याच्यातून बघा इथे सर्कल केलाय, हरदास नगरचं सर्कल केलाय, इथे आहे. चिराग नगरवर सर्कल केलाय, इथे आहे. लक्ष्मी चिराग नगरवर सर्कल, हरदासनगर केलाय. हे जे सर्कल केलेत ना, ह्या लोकांना कोणाला त्यांनी दुसऱ्या विकासक जो मॅन्युअली अंडरग्राऊंड म्हणजे अंतर्गत करारनामा करून रेड्याकडे केलेला आहे, तर याने परमिशनच नाही आहेत. तर रेड्याकडे कसलं काय परमिशन घेतात? त्यामुळे ही सामान्य नागरिकांची फसवणूक आहे. आणि ही फसवणुकीमध्ये जसं पार्थ पवारने पुण्याचा भूखंड महारत्नाचा भूखंड घोटाळा केला, तसं हा फार मोठा स्कॅम आहे ठाण्यामध्ये SRAमध्ये. त्यामुळे ज्यावेळेस मी EDला पत्र दिलं, EDकडून काय कारवाई झाली माहीत नाही. मी पोलिसांना पत्र दिले, पोलिसांकडून काय कारवाई झाली माहीत नाही. परंतु सांगू शकतो की EDची कारवाई, EDला पत्र दिल्या सोमनने बदली करून घेतली. का? त्याला माहिती आहे EDला पत्र आले, EDच्या पत्रावरून कारवाई होणार.
त्यामुळे ही संपूर्ण इत्थंभूत माहिती मी मुद्दामून आज का करतोय, कारण जो कोणी जर माझ्या चरित्रावर संशय कायम करत असेल आणि मला नाहक बदनाम करण्यासाठी निलंबन करत असेल दोनदा आणि अतिक्रमण 3दा, तर यांचा बुरखा मी फाडणार. भले काही हो जीवावर बेतो, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. भीमाचा कायदा, भीमाचा वायदा. कोणी बदनामी करेल त्याला जेलचा रस्ता. भीमाचा कायदा, भीमाचा वायदा. कोणी बदनामी केली त्याला जेलचा रस्ता. हे धन्यवाद. जय भीम, महाराष्ट्र, जय भारत.